सख्या जावा सख्या बहिणी दोघी सुद्धा खरात बाबाच्या चरणी। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। ज्या पतसंस्थेतून खरातनं कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केलाय त्याच पतसंस्थेत रुपाली चाकणकरांची सख्खी बहीण आणि सख्या जाऊबाई प्रतिभा चाकणकरांचं बँक खातं असल्याचं समोर आलंय। प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावानं असलेल्या या खात्यातून 40 ते 50 कोटींचा व्यवहार झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। रुपाली चाकणकरांची सख्खी बहीण सुद्धा या बाबाची भक्त निघाली। आता बोला, पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। सख्या जावा सख्या बहिणी दोघी सुद्धा खरात बाबाच्या चरणी। भोंदू अशोक खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण तर केलंच, पण त्यासोबत अनेकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कोट्यवधींचा व्यवहारही केला। महिला अत्याचार, श्रद्धेच्या नावाखाली लोकांकडून उकळलेले पैसे, दहशतीच्या बळावर लोकांकडून बळकावलेल्या जमिनी याचा तपास सुरू असतानाच त्याचा आता हा नवा कारनामा उघड झालाय। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची सख्खी बहीणही अडकली असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत हा अशोक खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी म्हणजे वारसदार आहे। धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांची सख्खी बहीण आणि सख्या जाऊबाई असलेल्या प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावानंही खातं उघडण्यात आलं होतं। प्रतिभा चाकणकरांच्या खात्यातून 40 ते 50 कोटींचा व्यवहार झाल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय। जगदंब पतसंस्था ही अशोक खराचा व्यावसायिक भागीदार नामकरण आवारे याच्या मालकीची आहे, तर समता ही पतसंस्था अहिल्यानगर मधली आहे। या दोन पतसंस्थांमधून खरात व्यवहार करत असे। त्यानं 100 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार केल्याचं स्वतः पोलिसांना सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे अशोक खरात स्वतःच सगळे व्यवहार हाताळत होता। इतकंच नव्हे तर खरातचा मोबाईल नंबर या सगळ्या खात्यांना लिंक होता। दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे। रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या सख्या बहिणी असल्या तरी त्या आता सख्या जावा सुद्धा आहेत। रुपाली चाकणकर राजकारणात असल्यानं कौटुंबिक जबाबदारी प्रतिभा चाकणकर सांभाळतात। सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो। आता जाता जाता मला रुपाली चाकणकरांना एक प्रश्न विचारायचा आहे। काय हो चाकणकर ताई, ज्या भोंदूबाबा खराशी आपण कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचं सांगत होतात, त्याच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हणत होतात, त्याच भोंदूबाबाच्या चरणी तुमच्या जाऊबाई कशा? द्या उत्तर।